न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। कापड बाजारात पहलगाम हल्ल्याचा संतप्त निषेध। हल्लेखोरांना तात्काळ कंठस्नान घालावं, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचा इशारा। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आज कापड बाजारात वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या आणि कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं आक्रोश व्यक्त करण्यात आला। यावेळी हल्लेखोर अतिरेक्यांना केंद्र सरकारने तात्काळ कंठस्नान घालावं अशी ठणकावलेली मागणी करण्यात आली। भारत माफ करत नाही, आता सूड घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत परिसरात आणून गेला। हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमात व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। काल काश्मीर येथे या जिहादींनी धर्म विचारून जो हिंदूंचा नरसंहार केलेला आहे याचा या ठिकाणी अहिल्यानगर व्यापारी असोसिएशन वतीने वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे। या भारत सरकारला, पोलीस प्रशासनांना एक विनंती आहे, या जिहाद्यांना यांच्या घरात घुसून तर महाराज, पण या भारतामध्ये राहून या जिहाद्यांची, या आतंकवाद्यांची आणि या पाकिस्तानची पाठराखण करणारे जे कोणी या भारतात राहणारे जिहादी आहे यांना सुद्धा असा नवीन कायदा काढून ज्या ठिकाणी असे आढळतील त्यांना जागेवर गोळी घालायचा आदेश या भारत सरकारने दिला पाहिजे। तसेच मी समस्त हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की जसं यांनी धर्म पाहून आपल्या हिंदू बांधवांना गोळ्या घातल्या, त्यांना त्या ठिकाणी मारलं, तसंच त्यांनी धर्म पाहून कुठल्याही प्रकारची खरेदी, कुठल्याही प्रकारचा व्यवहार यापुढे करायला पाहिजे, तरच यांना या ठिकाणी वठणीवर आणायचं काम आपण करू शकतो। भारत सरकार या गोष्टीचा 100% उत्तर या जिहाद्यांना यांच्या घरात घुसून देणारच आहे, पण याची मानसिकता आपण भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावून आपण या मानसिकतेचा या ठिकाणी पूर्णपणे निषेध केला पाहिजे व तो आर्थिक बहिष्कार याच्या मार्फत आपण केला पाहिजे। जय श्रीराम। जो काल हल्ला झाला त्याचा आपण सर्व तीव्र शब्दात निषेधच करत आहे, पण या देशात राहून या देशाचं सर्व काही या देशात उपभोगून त्यांना मस्ती आलेली आहे, या देशात राहून जे गद्दारी करतायत अशा लोकांचं सरकारनं चांगले ते निरीक्षण करून यांना कायमस्वरूपी अद्दल घडावी आणि पुन्हा असं काही होणार नाही या दृष्टीने कारवाई करावी, एवढीच आमची मागणी आहे। काल जे 27 हिंदू जात विचारून त्यांना जी गोळी मारण्यात आली, सर्वप्रथम मी आमच्या वंदे मातरम प्रतिष्ठान आणि अहिल्यानगर व्यापारी महासंघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच नेहमीप्रमाणे आपण जे बघतो की असे जेव्हा काही बॅड हल्ले या कुत्र्यांकडून होतात आपल्या सर्व हिंदूंवर, तेव्हा आपला हिंदू फक्त निषेध करेल, 2 दिवसापुरती काहीतरी त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करेल, परंतु ही परिस्थिती कुठेतरी सुधारली गेली पाहिजे। आणि आता तरी माझ्या मते हिंदूंनी जागा होऊन, हिंदूंनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदुत्वासाठी किंवा आपल्या भारतासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे। जोपर्यंत तुम्ही जात विसरून सगळे एक आहात तोपर्यंत तुम्ही सेफ आहात। जर तुम्ही जातीत विखरले गेले तर तुमचं नायनाट नक्की होणार आहे, हे कालच्या घटनेवरून आपल्याला दिसतंय। तरी माझी सर्वांना विनंती राहील की सर्वांनी एक राहा। धन्यवाद। जय न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।